इकडे नवी मुंबईमध्ये विविध आरोग्य सेवांचा लोकार्पणाचा कार्यक्रम झाला। निमंत्रण पत्रिकेमध्ये मात्र एकनाथ शिंदे यांचं नावच नव्हतं आणि पालकमंत्री असून सुद्धा शिंदेंचं नाव नसल्यामुळे मोठ्या चर्चा आता या निमित्तानं रंगू लागल्यात। नाव नसल्यानं नरेश म्हस्केंकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली। कार्यक्रमाच्या ठिकाणी शिवसैनिकांनी तर गोंधळ घातला। गणेश नाईकांची यावेळी गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला। या प्रशासनाचं करायचं काय? शिवसेनेची आणि भाजप पण शिवसेनेची एक हाती सत्ता आहे। यापूर्वी सुद्धा शिवसेनेची एक हाती सत्ता होती युतीशिवाय। आता युती आहे, त्या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणचे जे मंत्री आहेत त्यांचं नाव टाकत असतो। आता या ठिकाणी अशा पद्धती जर पत्रिका मी अजून पाहिली नाही, तर शिवसैनिकचे नगरसेवक शिवसेने स्टाईलने त्याला उत्तर देतील। आता ते रोजचं चालू आहे त्यांचं, रोजचं चालू आहे त्यांचं तिथं। परवा ते विमानतळावर नवी मुंबईच्या असंच झालं, आता असंच होतंय। खरं तर एकनाथ शिंदे यांना भारतीय जनता पार्टीनं आता नकोसे झालेले आहे, तर म्हणून असे जाणून बुजून असे प्रकार होतात।